Dear student, we are seeing practice set 3.4. Question number 4. There is an auditorium with 27 rows of seats. काय सांगितलेले? एक नाट्यगृह जे आहे तर त्या नाट्यगृहामध्ये खुर्च्यांच्या एकूण 27 त्या ठिकाणी असणाऱ्या त्या काही रांगा ज्या आहेत तर त्या रांगा त्या ठिकाणी आहेत. There are 20 seats in the first row. पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत. 22 seats in the second row. दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या त्या ठिकाणी आहेत. 24 seats in the third row. तिसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी किती खुर्च्या आहेत? 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. तर आपल्याला त्या ठिकाणी 15व्या रांगा ज्या आहेत 15वी रांग जी आहे तर त्या 15व्या रांगेमध्ये एकूण खुर्च्यांची संख्या आणि पुढे आपल्याला सांगितले आल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर इन द ऑडिटोरियम. आणि ते असताना जे काही नाट्यगृह जे आहे तर त्या नाट्यगृहामध्ये एकूण किती खुर्च्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितले. या ठिकाणी सोल्युशन मध्ये काय काय दिले त्याचा आपल्याला विचार करायचा. पहा काय सांगितलेले. पहिल्यांदा 20 सीट्स. पहा या ठिकाणी की 20 सीट्स इन द फर्स्ट रो. पहिले असणारी काही रांग जी आहे तर त्या पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर 22 सीट्स इन द सेकंड रो. दुसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी 22 खुर्च्या आहेत. 24 सीट्स इन द थर्ड रो. तिसरी रांग जी आहे तर त्या तिसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी 24 खुर्च्या आहेत. आणि देअरफॉर 20, 22, 24, डॅश इज ए सिक्वेन्स. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 20, 22, 24 काय असली पाहिजे? क्रमिका त्या ठिकाणी असली पाहिजे. पाहता पुढे द नंबर ऑफ सीट्स इन्क्रीजिंग इन कॉन्जिक्युटिव्ह रोज. काय सांगता येईल? द नंबर ऑफ सीट्स increasing in consecutive seats. या ठिकाणी आपल्याला सीटची असणारी काही संख्या ज्या तर ती काय होतं आणि क्रमानं त्या ठिकाणी काय होता दिसते वाढत जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आता कशी त्या ठिकाणी वाढत जाताना दिसते का आपल्या लक्षात येतं दिसते की 24 - 20 इज इक्वल टू 22 - 20 इज इक्वल टू किती आहे? 2. ज्या ठिकाणी खुर्च्यांची असणारी ती काही संख्या जी आहे रो मध्ये तर ते काय होता नसते क्रमानं त्या ठिकाणी 2-2 काय होता नसते वाढत जाताना त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स डी जो आहे तर तो कॉमन डिफरन्स डी त्या ठिकाणी किती दिलेला आहे? 2 त्या ठिकाणी. आता पुढे आपल्याला काय सांगितलंय की देअर आर 20 seats in first row. पहिली असणारे जे काही ओळ जी आहे किंवा रांग जी आहे तर त्या पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत तर 20 त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून ए इज इक्वल टू किती सांगता येईल आपल्याला? 20. म्हणजे सर्वसाधारणपणे देअरफॉर 20, 22, 24, डॅश इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि म्हणून 20, 22, 24 ही काय असली पाहिजे? अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी असली पाहिजे. वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. काय सांगितले की वी हॅव टू फाइंड
the number of seats in the 15th row. 15वी असणारी जी काही रांग जी आहे तर त्या 15व्या रांगेमध्ये असणारे जे काही सीट्स जे आहेत, खुर्च्या ज्या आहेत, तर त्यांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या काय करायची सांगितली आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितली. म्हणजेच काय शोधायला सांगितलंय, दॅट इज T15 जो आहे तर तो T15 आपल्याला काय करायचंय तर त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. मग त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1t. हा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की T15 त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता T15 इज इक्वल तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की ए जो आहे तर तो ए किती आहे आपला त्या ठिकाणी 20 त्या ठिकाणी प्लस n. आता n म्हणजेच काय सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी T15 म्हणजे n बरोबर 15 त्या ठिकाणी असणार. किती आहे 15 वजा 1 गुणिले t जे आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे 2 इज इक्वल टू 20 प्लस किती 14 इंटू 2 म्हणजे 20 प्लस 28 किती आलं 48. T15 जे आहे तर ती 15 किती आले 48. या ठिकाणी 15वी असताना जी काही रांग जी आहे तर त्या 15व्या रांगेमध्ये आपल्या लक्षात येताना दिसतंय की 48 सीट्स त्या ठिकाणी असल्या पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ सीट्स पुढे आपल्याला काय सांगितलंय की टोटल नंबर ऑफ सीट्स इन 27th row. पुढे काय सांगितलेलं आहे, देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 row ऑफ द सीट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटल नंबर ऑफ सीट्स पुढे की टोटल नंबर ऑफ सीट्स इन 27th row. या ठिकाणी टोटल नंबर ऑफ सीट्स इन 27th row दॅट इज वी हॅव टू फाइंड S27. म्हणजेच दॅट इज वी हॅव टू फाइंड काय फाइंड आपल्याला करायचंय तर त्या ठिकाणी S27 त्या ठिकाणी ज्या ठिकाणी असणारी काही 27व्या असणारी काही ओळ जी आहे तर त्या 27व्या ओळीमध्ये असणाऱ्या ज्या काही एकूण खुर्च्या ज्या आहेत तर त्या खुर्च्यांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या किती ते आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n-1t ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी पुढे तर आता S किती आहे 27 आहे S27. आता n जो असणार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आता या ठिकाणी n/2. आता ह्या n/2 चा आपल्याला विचार करायचा. n म्हणजे किती असणार आहे 27/2 इज इक्वल टू 2 इंटू a. a किती आहे आपला तर त्या ठिकाणी 20 आहे त्याला त्या ठिकाणी मी ब्रॅकेट करतो हे 20 प्लस 27 मायनस 1 d किती आहे तर d त्या ठिकाणी 2 आहे इज इक्वल टू S27 is equal to 27/2 into 2 into 20 that is 40 plus 27 minus 1 26 into 2 bracket complete is equal to 27/2 is equal to 40 plus 26 into 2 that is 52 is equal to 27/2 is equal to 92. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला ही
कॅल्क्युलेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मिळालं. पुढे या ठिकाणी आपण 2 ला काय करू, 2 ने काय करू, 92 ला त्या ठिकाणी डिव्हाइड करू. 2 ने 92 ला डिव्हाइड केलं तर पहा 2 चौक झाले 8 आणि 2 सक 12 म्हणजे 46 आहे. जे या ठिकाणी 26 इंटू 46 हे आपल्याला मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करायची पहा. 7 चौकून 42 बस 7 चौक 28, 28 आणि 4 32. पुढे 2 ने मल्टिप्लाय करतो, बेसक 12 हातचाल 1 2 चौक 8, 8 आणि 1 9 2 4 9 3 किती आले 12. म्हणजे या ठिकाणी पहा या ठिकाणी 12 आहे 9 3 12. म्हणजे या ठिकाणी S27 जो आहे तर तो S27 किती आला 1242 आला. म्हणजे सर्वसाधारणपणे पहा काय काय सांगितलं आपल्याला की फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. तर ते आपण काढलेले पहा की नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो किती आलं 48 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम तर त्या ठिकाणी 27 रोज आहे. ज्या ठिकाणी ऑडिटोरियम जो आहे तर त्या ऑडिटोरियम मध्ये 1242 खुर्च्या त्या ठिकाणी असल्या पाहिजे. फायनल आन्सर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. काय लिहिता येईल की देअर आर किती 48 सीट्स इन द 15th रो. पुढे त्याच्यानंतर देअर आर हाऊ मेनी 1242 सीट्स इन द ऑडिटोरियम. ते असणारे जे काही नाट्यगृह जे आहे तर त्या नाट्यगृहामध्ये एकूण 1242 असणाऱ्या ज्या काही खुर्च्या ज्या आहेत तर त्या खुर्च्या त्या करायच्या. अशा पद्धतीने आपल्याला हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतर पुढे आता पुढे 5th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन ए वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. कारगिल येथील आता कारगिल जे आहे तर ते काश्मीरमध्ये असणारे जे काही ठिकाण जे आहे तर या ठिकाणी कारगिल येथील एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसाच्या तापमानाची नोंद जी आहे तर ती नोंद त्या ठिकाणी केली. पुढे काय सांगितलंय की ऑल रिडिंग्स वेअर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या काही तापमानाच्या नोंदी ज्या आहेत तर त्या अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत असं त्या ठिकाणी आढळलं. The sum of the temperature of Monday and Saturday was 5 degrees centigrade more than the sum of the temperature of the Tuesday and Saturday. आता पुढे काय सांगितलं की सोमवार ते शनिवारच्या तापमानाची असणारी काही बेरीज जी आहे काय सांगितलंय सोमवार ते शनिवारच्या तापमानाची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज कशी सांगितली तर त्या ठिकाणी मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा कशी सांगितली 5 सेल्सिअसने त्या ठिकाणी जास्त आहे. पुढे इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. जर त्या ठिकाणी बुधवारचं तापमान जे आहे तर ते किती होतं तर त्या ठिकाणी 30 डिग्री सेंटीग्रेड जर असेल तर फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. तर इतर असणारे जे काही 5 दिवस जे आहेत तर त्या 5 दिवसांचं किंवा इतर दिवसांचं असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. पहा की आपल्याला काय काय दिलेले द टेम्परेचर आर इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन. या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले काय दिलेले की ऑल रिडिंग्स वेअर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. पहा पहिलं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल काय लिहिता येईल तर या ठिकाणी द टेम्परेचर आर the temperatures
आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिले की तापमानाच्या असणाऱ्या ज्या काही नोंदी ज्या आहेत तर त्या नोंदी कशा आहेत, अंकगणिती श्रेणीमध्ये त्या ठिकाणी आहेत. बरोबर. त्याच्यानंतर पहा, मग आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला डिग्री सेंटीग्रेड मध्ये. त्याच्यानंतर मंडे टू सॅटरडे चं असणारे ते काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मानावं त्या ठिकाणी लागेल. पहा काय करतोय की लेट द टेम्परेचर, शॉर्टकट मध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर, लेट द टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड. काय सांगितले? डिग्री सेंटीग्रेड. बरोबर. पुढे त्याच्यानंतर फ्रॉम मंडे टू सॅटरडे. काय म्हणतोय की पुढे आपण त्या ठिकाणी फ्रॉम मंडे टू सॅटरडे, सोमवार ते शनिवार असणारे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपण त्या ठिकाणी मानू बी. या ठिकाणी A-3D, A-2D, A-D, A+D, A+2D रिस्पेक्टिव्ह. या ठिकाणी ही जी काही मानलेली जी काही तापमान जे आहे, आता पुन्हा मी खाली लिहितो बा शॉर्टकट मध्ये. हे मंडेचं तापमान त्या ठिकाणी आहे. मंडे नंतर त्या ठिकाणी आहे ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, त्याच्यानंतर फ्रायडे आणि हे असणारे सॅटरडे. हे आपल्याला पुढे त्या ठिकाणी लागणारे म्हणून मी त्या ठिकाणी आधी कोणत्या ते दिवसाचं तापमान आहे तर त्या ठिकाणी ते त्याच्या खाली लिहिले. बरोबर. आता पुढे त्याच्यानंतर पहा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिले. पुढे त्या ठिकाणी आपल्याला इफ द टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. काय दिलेले? द टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेंटीग्रेड. हे आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलं. ज्या ठिकाणी बुधवार जे आहे तर त्या बुधवारचं तापमान प्रश्नामध्ये किती दिलं आपल्याला? -30 डिग्री सेंटीग्रेड. या ठिकाणी आपण प्रत्येक दिवसाचं तापमान त्या ठिकाणी मानलेलं आहे. आता बुधवारचं तापमान जे आहे तर ते किती मानलेलं आहे? A-D त्या ठिकाणी मानलेलं आहे. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी A-D इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? -30 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर. याला आपण त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे आता अजून प्रश्नामध्ये काय दिलेले पहा. द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेंटीग्रेड मोर दॅन द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ द ट्यूसडे अँड सॅटरडे. असं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं. तर आता पुढे लिहितो मी द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेंटीग्रेड मोर than sum of temperature of Tuesday and Saturday. असा आपल्याला प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये दिले येते. याच्यानंतर पाहता असं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले हेच मी पुन्हा लिहिते पहा शॉर्टकट मध्ये. द सम ऑफ द temperature of Monday and Saturday हे कसं आहे तर आपल्याला दिलेले काय दिलेले? सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे
अँड सॅटरडे आणि प्लस काय सांगितलंय 5 डिग्री सेंटीग्रेड मोर, ज्या ठिकाणी 5 डिग्री सेंटीग्रेड मोर बरोबर. मग त्या ठिकाणी सम ऑफ मंडे अँड सॅटरडे. आता मंडेचं असणारं जे काही तापमान जे आहे तर तो आपल्याकडे या ठिकाणी मंडेचं तापमान किती आहे तर या ठिकाणी A-3 मंडेचं तापमान. त्याच्यानंतर सॅटरडेचं तापमान किती आहे आपलं A+2D. या दोघांचे काय करायचे आपल्याला सम इज इक्वल टू, ही सम कशी काय सांगितलंय सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्युसडेचं तापमान पाय या ठिकाणी किती आहे आपल्याकडे A-2D प्लस सम करायची सॅटरडे. पुन्हा सॅटरडेचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला या ठिकाणी दिलेले पहा सॅटरडेचं दिलेले A+2D आणि त्याच्यापेक्षा काय सांगितलंय 5 डिग्री सेंटीग्रेडने कसं सांगितलेलं मोर काय. म्हणजे अशा पद्धतीचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. पाहता नेमकं काय होते पाहता याच्यानंतर पुढे या ठिकाणी असं लिहिलं. याच्यानंतर पुढे पाहता A झाले 2A -3D मधून 2D गेला -T राहिला. त्याच्यानंतर AA इथे राहिली 2A -2D + 2D गेला म्हणजे किती शिल्लक राहिलं +5 डिग्री सेंटीग्रेड. पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की 2A इकडे जर घेतला आपण तर तोही त्या ठिकाणी जाईल म्हणजे त्या ठिकाणी -T = किती राहिलं 5 म्हणजे त्या ठिकाणी D = किती राहिलं -5. म्हणजे टेम्परेचर मधला असणारा काही डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स किती असणार आहे -5चा त्या ठिकाणी असणार आहे. आता ही जी काय असणार ती काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू की पुटिंग D = -5 in इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करू. तर इक्वेशन 1 काय आपलं A-D = -30 डिग्री सेंटीग्रेड. पुढे आता देअरफॉर A-D ची व्हॅल्यू किती आहे -5 = -30. A प्लस -30. देअरफॉर A = -30 -5. देअरफॉर A = -35. A ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -35. मग आता याच्या काय व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू काय करू आपण याच्यामध्ये ठेवून टाकू किंवा याला या ठिकाणी समीकरण देऊ आपण याला त्या ठिकाणी 2 म्हणू याला या ठिकाणी आपण 3 म्हणू बरोबर. आणि देअरफॉर या ठिकाणी आपली टेम्परेचर त्या ठिकाणी आहे A-3D = A किती आहे -35 -3D किती आहे -5 -35 प्लस 3 पाहिजे केला 15. त्या ठिकाणी 35 मधून 15 गेली म्हणजे 5 मधून 5 गेली राहिलं 0 3 2 गेलं 1 राहिले म्हणजे -20 डिग्री सेंटीग्रेड बरोबर. पुढे त्याच्यानंतर ट्युसडेचं असणारं टेम्परेचर आपल्याकडे आहे A-2D = -35 -2 × D चं आहे -5 -35 प्लस 10 आहे म्हणजे या ठिकाणी किती राहिली 5 25 त्या ठिकाणी. पुढे वेन्सडे A-D आहे ज्या ठिकाणी -35 किती आहे -5 ज्या ठिकाणी -35 + 5 दॅट इज -30. त्याच्यानंतर A किती आहे आपलं तर त्या ठिकाणी -35. त्याच्यानंतर पुढे A+D आहे A+D -35 आणि D ची व्हॅल्यू किती आहे -5 म्हणजे त्या ठिकाणी ते किती आलं
-40. त्याच्यानंतर पुढे फायनल सॅटरडेचं टेम्परेचर A + 2D = A ची व्हॅल्यू -35 + 2 × D, D ची व्हॅल्यू -5, -35 - 10 त्याला -5 म्हणजेच त्या ठिकाणी 45. अशा पद्धतीची टेम्परेचर्स जी आहे तर ती टेम्परेचर्स आपल्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल पहा, ही सर्वसाधारणपणे या ठिकाणी मंडे काहीतरी तरी मंडे, त्याच्यानंतर ट्यूसडे, त्याच्यानंतर वेन्सडे, त्याच्यानंतर थर्सडे, ही फ्रायडे आणि हे सॅटरडे असं त्या ठिकाणी असणारे जे काही 5 दिवसाचं असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान अशा पद्धतीचं त्या ठिकाणी असेल येते. याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहू किंवा फायनल असणारे जे काही आन्सर जे आहे तर ते आन्सर्स आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पहा, द टेम्परेचर इथे लिहिता येईल, द टेम्परेचर ऑफ किंवा ॲट कारगिल म्हणा कोणी, द टेम्परेचर ॲट कारगिल. आता कारगिल काय सांगितलंय, फॉर द वीक काय आहे, फॉर द वीक आर पहिलं किती आलंय -20 डिग्री सेंटीग्रेड कॉमा -25 डिग्री सेंटीग्रेड कॉमा -30 डिग्री सेंटीग्रेड कॉमा -35 डिग्री सेंटीग्रेड कॉमा -40 डिग्री सेंटीग्रेड अँड -45 डिग्री सेंटीग्रेड रिस्पेक्टिव्हली. जे त्या ठिकाणी कारगिल जे आहे तर त्या कारगिलचं असणारं जे काही आठवड्यामधलं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते -20 डिग्री सेंटीग्रेड, -25 डिग्री सेंटीग्रेड, -30 डिग्री सेंटीग्रेड, -35 डिग्री सेंटीग्रेड, -40 डिग्री सेंटीग्रेड, -45 डिग्री सेंटीग्रेड असतं. याच्यानंतर पुढे पुढचं उदाहरण 6 एक्झाम्पल. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे tree plantation program was arranged on a land which is triangular in the shape. जागतिक पर्यावरण दिन जो आहे तर त्या जागतिक पर्यावरणानिमित्त त्रिकोणाकृती असणारी काही जमीन किंवा असणारे काही भूखंड जो आहे तर त्या भूखंडावर काय केलेले वृक्षारोपण त्या ठिकाणी केले. Trees are planted such that in the first row there is the one tree, in the second row there are 2 trees, in the third row 3 trees and so on. झाडं कशी त्या ठिकाणी लावलेली आहेत तर पहिल्या ओळीमध्ये 1 झाड, दुसऱ्या ओळीमध्ये त्या ठिकाणी 2 झाडं, तिसऱ्या ओळीमध्ये त्या ठिकाणी 3 झाडं. याप्रमाणे 25 असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या ओळीमध्ये झाडं जर त्या ठिकाणी जर लावली तर एकूण किती झाडं त्या ठिकाणी लावली हे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. द नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस बाय इन द कॉन्जिक्युटिव्ह रो. आपल्याला माहिती की असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या ओळींमधली असणारी जी काही झाडांची जी काही संख्या जी आहे तर ती झाडांची संख्या क्रमानं काय होता नसते, एकने त्या ठिकाणी वाढता नसते. म्हणजे डी जो आहे कॉमन डिफरन्स जो आहे सामान्य फरक जो आहे तर तो 1चा त्या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की देअर आर 1 ट्री इन द फर्स्ट. म्हणजे पहिली ओळ जी आहे तर त्या पहिल्या ओळीमध्ये असणारी झाडांची संख्या त्या ठिकाणी 1 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ए फर्स्ट टर्म ज्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो म्हणजे पहिल्या ओळीमध्ये एची किंमत त्या ठिकाणी 1 असणार. म्हणजे त्या ठिकाणी धिस इज एन एपी, तीच आपली त्या ठिकाणी अंकगणिती श्रेणीमध्ये ही जी काही झाडं जी आहेत तर ती झाडं त्या ठिकाणी लावतो. काय काय लिहिता येईल आपल्याला सोल्युशन मध्ये. तर आता काय सांगितलंय की द नंबर ऑफ ट्रीज increases by 1 in consecutive rows.
रोज. त्या ठिकाणी काय सांगितलं की असणाऱ्या ज्या काही क्रमागत असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या ओळींमध्ये झाडांची संख्या जी आहे तर ती झाडांची संख्या त्या ठिकाणी एकने त्या ठिकाणी वाढताना दिसते. आणि म्हणून डी जो आहे तर तो डी किंवा कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स किती असणारे एक त्या ठिकाणी असते. बरोबर. पुढे याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की देअर इज वन ट्री. देअर इज वन ट्री इन द फर्स्ट रो. जी पहिली असणारी जी काही ओळ जी आहे तर त्या पहिल्या ओळीमध्ये किती झाडं असतील तर एक असणार. म्हणजे ए इज इक्वल टू किती असेल 1. ए किती मिळाला आपल्याला त्या ठिकाणी 1. हे पुढे आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे त्याला आपण त्या ठिकाणी ब्रॅकेट. म्हणजे दिस इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जी जी काही झाडं जी आहेत तर ती पहिल्या ओळीमध्ये 1, दुसऱ्या ओळीमध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3 ही जी आहे तर ती काय अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी. पाहता पुढे की देअर आर 25 रोज. जे काही त्रिकोणाकृती असणारे जे काही जमीन जी आहे किंवा भूखंड जो आहे तर त्याच्यामध्ये किती ओळी सांगितल्यात आपल्याला तर त्या ठिकाणी 25 ओळी त्या ठिकाणी सांगितल्या. म्हणजे एन इज इक्वल टू किती आहे 20. याची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी दाखवू. एन इज इक्वल टू किती 20. पुढे आपल्याला काय काढायला सांगितलंय वी हॅव टू फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रो. आणि म्हणून पुढे आपल्याला सांगता येईल सो वी हॅव टू फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. ज्या ठिकाणी 25व्या ओळीपर्यंत असणारी काही एकूण झाडांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितली. म्हणजेच काय काढायला सांगितले पहा की इट मीन्स वी हॅव टू फाइंड S25. ज्या ठिकाणी 25व्या ओळीपर्यंत असणारी जी काही झाडं जी आहेत तर त्या झाडांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगते. आता इथे सूत्र आपल्याला माहिती. काय सूत्र आहे की Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1d. हा आपला त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर या फॉर्म्युलाचा वापर करून आपण त्या ठिकाणी ती काढतो. बरोबर. मग त्या ठिकाणी S25 इज इक्वल यांची व्हॅल्यू किती आहे 25 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 इंटू ए. ची व्हॅल्यू पहा या ठिकाणी ए किती आहे 1 प्लस एनची व्हॅल्यू किती 25 मायनस 1 इंटू डी. ची व्हॅल्यू किती 1 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 इंटू 1 2. 25 minus 1. 25 minus 1 that is 24 into 1. This 25 by 2 into 2 plus 24 is equal to 25 divided by 2 into 26. त्या ठिकाणी 2 ने काय करू 26 ला डिवाइड केलं 30 ला म्हणजे त्या ठिकाणी 25 into 30. आता 35 चा टेबल आपल्याला त्या ठिकाणी येतो पाडा त्या ठिकाणी येतो 13 65 40 6 13 26 26 6 किती आले 32. बरोबर 26 6 किती 32. ज्या ठिकाणी S25 जो आहे S25 तर तो आला 325. आपल्याला काय काढायला सांगितलंय तर फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर देता येईल द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज इज इक्वल टू S25 इज इक्वल टू 325. आणि म्हणून 25व्या ओळीपर्यंत असणाऱ्या ज्या काही झाडांची असणारी काही एकूण संख्या जी आहे तर एकूण संख्या किती असणार आहे
25 त्या ठिकाणी असणार. इथे पहा, इथपर्यंत आपण त्या ठिकाणी सोडवलेलं आहे. याच्यानंतरचा असणार तो काही प्रॉब्लेम सेट जो आहे, प्रॉब्लेम सेट 3, तो आपण नंतर त्या ठिकाणी पाहणार. येते. धन्यवाद.